शॉर्ट थर्डमॅन ज्याला आजकाल फ्लाइंग स्लीप असंही म्हटलं जातं. एक वाईड गली आहे, एक बॅकवर्ड पॉईंट आहे, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, असा ऑफला एक डीप एक्स्ट्रा कव्हर किंबहुना वाईडिश लॉंग ऑफ म्हटलं तरी चालेल असा ऑफला क्षेत्रव्यूह. नाही, मला वाटतं लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला 30 यार्ड सर्कलच्या आत घेण्यात येत आहे. ऑनला बघा, मिड ऑन आहे, वाईडिश मिड विकेट आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे आणि शॉर्ट फाईन लेग. 5 क्षेत्ररक्षक ऑफला आणि 4 क्षेत्ररक्षक ऑनला. सूर्या मारा करतोय आमच्या बाजूने, त्याला सामोरं जातोय तो अर्थातच रब्बानी. 5 षटकात मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे 5 षटकात 50-55 धावा येणं गरजेचं आहे, कारण खेळपट्टी फलंदाजात पोषक किंबहुना फलंदाजाला धार्जिणी अशी खेळपट्टी आहे. आणि बघायचं या खेळपट्टीचा कसा काय फायदा उठवत आहेत ते बिनीची जोडी. नवीन षटक, पहिला चेंडू उजव्या अष्टपैलुचा छान ड्राईव्ह, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू बघता बघता सीमा पार जाणार यात काही शंका नाही. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा आणि सुरेख एक्स्ट्रा कव्हर हा चौकार. चौकाराने आपलं खातं खोललं आहे ते रब्बानीने. रब्बानी पोहोचतोय 4 वर आणि संघाची सुरुवात झाली आहे ती अतिशय छान सुरुवात झाली आहे ती पहिल्याच चेंडूवर ती चौकाराने. बिनबाद 4 अशी खणखणीत दणदणीत किंबहुना विश्वसनीय अशी सुरुवात. खोलवर टप्प्याचा कसा समाचार घ्यावा असं एक मूर्तिमंत उदाहरण आपण बघितलं पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर. सूर्याचा पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, तेवढा काही त्या फटक्यात तेवढ्या ताकद तेवढा विश्वास नव्हता. 1 धाव तर निश्चित मिळाली आहे आणि एका धावावरच समाधान. एकेरीने रब्बानी पोहोचते 5 वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते आहे ती बिनबाद 5. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रकाश झोतातील सामन्याचा स्पर्धेचा विचार केला तरी ही जी स्पर्धा आहे ही 8वी स्पर्धा आहे. याबद्दल मी तुम्हाला सांगतोच या चेंडूनंतर. खराब चेंडू खोलट आखूट टप्प्याचा, हाफ कॉक पुल करण्याचा प्रयत्न फसतोय आणि बाकीचं काम पूर्ण करतोय तो यष्टिरक्षक. आतापर्यंत बघा या 2025-2026 मोसमाचा विचार केला तर देवगड तालुक्यामध्ये 4 स्पर्धा झाल्या. त्या पाठोपाठ मला वाटतं कुडाळ तालुक्यात 2 स्पर्धा झाल्यात आणि 7वी स्पर्धा म्हणजे वैभववाडीतील पहिली स्पर्धा प्रकाश झोतातील. तर एकंदरीत ही 7वी स्पर्धा डे नाईट स्वरूपाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला मिडॉनच्या डोक्यावरून, चेंडू जातोय 1 बाउन्स लॉंग ऑन सीमारेषेकडे आणि दरम्यान 2 धावा या सहज पूर्ण केल्या आहेत. दुहेरी धावसंख्येमुळे अमोल आपलं खातं खोलतोय, तो पोहोचतोय 2 वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच बिनबाद 7. सुरुवात तर छान झाली आहे. पहिल्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हर चौकार, एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने निघाला खणखणीत चौकार आणि त्यानंतर ही जोडी स्थिरावते, फुलते, बहरते आणि विश्वासाने फलंदाजी करते एवढं मात्र निश्चित. सूर्याचा हा पुढचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय गली आणि पॉईंटच्या मधून वाईडिश थर्डमॅन सीमारेषे बाहेर जातो असं वाटते. सुंदर क्षेत्ररक्षण वाईडिश थर्डमॅन क्षेत्रव्यूहात आणि बघता बघता या 3 धावा. 13 धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती दुहेरी आकड्यात ती म्हणजे बरोबर 10 वर आणि मला वाटतं अमोल पोहोचतोय तो 5 वर. सुरुवात मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे छान झाली आहे. सीमारेषे बाहेर जर कुठल्याही प्रेक्षकाने एका हाताने जर झेल झेलला तर पप्पू कल्याणकर यांच्यामार्फत 500 रुपयाचे पारितोषिक आले. धन्यवाद. तर सुरुवात तर छान झाली. मी या पहिल्या षटकाबद्दल म्हणतोय. 10 धावा या धावफलकाला बघायला मिळत आहेत आणि त्याचं पूर्ण श्रेय या बिनीच्या जोडीला द्यावंच लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू फुल टॉस बनवला, चेंडू खेळून काढला तो वाईडिश मिड विकेटच्या बाजूने आणि चेंडू बघता बघता सीमा पार. खराब चेंडू आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय तो मिड विकेट क्षेत्रात. षटक संपते ते पहिलं, काहीसं महागडं काहीसं खर्चिक हे षटक संपुष्टात येते ते अर्थातच सूर्याचं. किती धावा आल्यात निघत या पहिल्या षटकात? 14 धावा खर्च केल्या त्या पहिल्या षटकात. आमच्या समालोचन कक्षात MCA मान्यताप्राप्त गुणलेखक लिंगायत जी उपस्थित आहेत. प्रत्येक चेंडू प्रत्येक मिनिटाचा हिशोब ठेवतायत आणि अतिशय छान गुणलेखनाचं काम ते करतायत. पहिलं षटक संपते, धावसंख्या स्थिर आहे ती बिनबाद 14. या 14 धावामध्ये 9 धावा आहेत त्या मला वाटतं रब्बानीच्या आणि 5 धावा आहेत त्या अर्थातच अमोलच्या. एकंदरीत जर टेनिस क्रिकेटचा विचार केला, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर मागील 15 वर्षात टेनिस क्रिकेट फार बदललं आहे आणि विशेषतः मागील 4 वर्षात, मागील 3 वर्षात म्हणजे आत्ताच ISPLचं 3रं पर्व संपलं. ज्या पर्वात चेन्नईने विजय संपादन केला होता. पहिला विजय
पहिले दोन जे पर्व आपण बघितले ठाण्याच्या दादोजी कोंडे मैदानावर आणि तिसरं जे पर्व आत्ताच संपलं ते सुरतमध्ये म्हणजे गुजरातमध्ये ते पर्व संपलं. तर एक टेनिसमधील टेनिस क्रिकेट कसं वळतं 360 डिग्रीमध्ये कसं फिरलं त्याचीच मागील 3 वर्षापासून आपण बघतोय. अर्थात मागील 8-10 वर्षापासून टेनिस क्रिकेट खूप बदललं आहे, पण ISPLने जी जोड दिली आहे टेनिस क्रिकेटला ती निश्चितच वाखाणण्यासारखी आहे. गोलंदाजीत बदल होतोय. मला वाटतं निनाद यांच्या हातात चेंडू सोपवला जातोय. पहिल्या षटकात 14, त्यात वाटा आहे तो रब्बानीचा 9चा आणि दुसऱ्या बाजूने अमोलचा 5चा. या दोघांनी म्हणजे सलामीवीरांनी अतिशय छान फलंदाजी केली आहे. खोलवर टप्प्या म्हणजे खराब चेंडूचा खरपूस समाचार आणि चांगल्या चेंडूवर एकेरी दुहेरी धावा घेत पहिल्या षटकात धावफलक हा कमालीचा हलता डवला आहे. याचं पूर्ण श्रेय या सलामीवीरांना द्यावंच लागेल. बघायचं आहे निनाद कसा काय मारा करतोय. जे पहिलं षटक जे खर्चिक ठरलं आहे त्याला कितपत आळा घालतोय दुसऱ्या षटकात हे बघणं आता थोडंसं औत्सुक्याचं ठरणार आहे. निनाद मारा करतोय तो मला वाटतं फलंदाज अमोलला. ऑफला 5 तर ऑनला 4 असा पारंपरिक क्षेत्रव्यूह. एक शॉर्ट थर्ड मॅन गली पॉईंट एक्स्ट्रा कव्हर असा ऑफला क्षेत्रव्यूह. मधल्या चेंडू हाफ कप टॅप केला. चेंडू जातो तो शॉर्ट पॉईंटला बॅकवर्ड पॉईंटवरून क्षेत्ररक्षक येतोय आणि बघता बघता एक धाव ही सहज पूर्ण केली आहे. एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 15वर. छान पाया रचलाय तो पहिल्या षटकात आणि बघायचं आहे या छान पायावर कितपत मोठा कळस रचला जातोय ते येणाऱ्या फलंदाजाकडून. कधी कधी चांगल्या सुरुवातीनंतर डाव ढेपाळतो हे आपण बऱ्याचदा बघितलं. कोलर टप्प्याचा चेंडू सुरेख ड्राईव्ह केलाय, स्क्वेअर ड्राईव्ह केलाय आणि चेंडू जातोय पॉईंट आणि कव्हर यांच्यामधून सहज सीमा पार जातो ते बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेबाहेर. या चौकारामुळे मला वाटतं तिसरा चौकार तो मला वाटतं रब्बानी पोहोचतो 13वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 19वर. बघता बघता संघ आता 20च्या उंबरठ्यावर. निश्चित जितकं कौतुक करावं तितकं थोडंच आहे या सलामीवीरांचं. निनाचा पुढचा चेंडू लॉफ्ट केला. चेंडू हवेत आहे. डीप मिड विकेट सीमा रेषाच्या आसपास जातोय. एक धाव निश्चित घेतली आहे आणि बघता बघता ही दुसरी धाव ही पूर्ण आहे. दुहेरी धावसंख्येमुळे संघाने आता 20 गाठली आहे. संघाने 20 क्रॉस केली आहे आणि धावसंख्या पोहोचते आहे ती अर्थातच बिनबाद 21. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आमचे जे समालोचक कक्षाचं पॅनेल आहे मी विजय बागायतकर माझे सहकारी समालोचक अमोल जमदाडे श्याम वाक्कर आणि प्रदीप देऊलकर. ज्यावेळी आम्ही ही स्पर्धा सुरू होण्याअगोदर आमचा अंदाज होता ज्यावेळी आम्ही खेळपट्टीकडे जे निरीक्षण केलं होतं तर 5 षटकात कमीत कमी 50-55 धावा हे येणं निश्चित गरजेचं आहे. कुठल्याही संघासाठी सामना रोमहर्षक आकर्षक करायचा असेल तर 50 गाठणं हे निश्चितच गरजेचं आहे. खोलर टप्प्याचा चेंडू लॉफ्ट केला आहे. लॉंग ऑन सीमा रेषा बाहेर जातोय आणि हा षटकार खणखणीत देखणा विश्वसनीय असा षटकार. डीजे या षटकारामुळे मला वाटतं रब्बानी पोहोचतोय तो 21वर. 6 चेंडूत 21 धावा म्हणजे स्ट्राईक रेट बघा किती त्याचा छान आहे. तो पुन्हा एकदा आडव्या बॅटरने केला क्रॉस बॅटेड फटका. चेंडू स्क्वेअर लगन मिड विकेटच्या मधून जातो. आज आणखीन एक देखणा खणखणीत चौकार. खराब चेंडू आणि खराब चेंडूचा खरपूस असा समाचार. आतापर्यंत मला वाटतं हा 5वा चौकार आहे. यावरून आपण अंदाज बांधू शकाल की रब्बानी किती आक्रमक होतोय. अक्षरशः गोलंदाजी तो पिसं काढतोय आणि निश्चितच त्याचं कौतुक करावं लागेल. चौकारामुळे रब्बानी पोहोचतोय तो मला वाटतं 25वर. पावशतक हे त्याच्या फलकावर. 7 चेंडू आणि 25 धावा. स्ट्राईक रेट बघा साधारणतः 380चा त्याचा स्ट्राईक रेट. निश्चितच कौतुकास पात्र अशी त्याची फलंदाजी. बिनबाद 27. दुसरं षटक हे प्रगतीपथावर. पुन्हा एकदा आपण या स्पर्धेकडे वळूया. सिंधू नायक चषक 2026. प्रथम पारितोषिक 5,75,575. द्वितीय पारितोषिक आहे 2,75,575. त्याशिवाय मॅन ऑफ द सिरीज आकर्षक मोटरसायकल आहे आणि मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक बक्षिसं. अशी खचाखच रकमेची भरलेली स्पर्धा आणि आज ही पहिली रजनी
आणि आजच्या या पूर्ण स्पर्धेचा हा दुसरा सामना. कोलो टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, तितकासा काही चेंडू फटक्यात तेवढा जास्त काही विश्वास नाही. एक धाव तर निश्चित मिळते आणि एका धावावरच समाधान. एकरी धावसंख्येमुळे रब्बानी पोहोचतोय 26वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 32वर. बिन बाद 32. सर्वात महत्त्वाची गोष्ट की अजूनही बिनीची जोडी, अजूनही सलामीची जोडी ही अजूनही खेळपट्टीवर स्थिरावली आहे आणि आपला नांगर त्यांनी खोलवर रोवला आहे तो खेळपट्टीवर. निश्चितच कौतुक करावं लागेल. ते षटक संपते ते मला वाटतं हे दुसरं. लिंगात या षटकात किती धावा आल्यात? 18. पहिल्या षटकात 14 आणि त्याचीच दुसऱ्या षटकात ओढली गेली. ती ह्या षटकातही 18 धावा निघाल्या. ते 2 षटकं संपतात, धावसंख्या पोहोचते ती 32वर. नाणेफेकीचा कौल हा होता मला वाटतं दानिश संघाच्या बाजूने निर्णय घेतला तो क्षेत्ररक्षणाचा. हा निर्णय चुकतोय एवढं मात्र खरं आहे आणि त्याला कारणीभूत ठरत आहेत ते अर्थातच वरवडे संघाचे सलामीची जी जोडी आहे त्या जोडीने आक्रमक, कधी संयमाने, कधी बेदरकारपणे, कधी आक्रमक फटकेबाजीने, कधी कलात्मक फटकेबाजीने पहिल्या 2 षटकात संघाची ठिशी ही घातली आहे. धावसंख्या स्थिर आहे ती अर्थातच 32वर. रब्बानी हा कर्नाटक राज्याचा हा खेळाडू आणि रब्बानीचा विचार करायला मला अजून आठवतं बेळगावमध्ये एकदा मी गेलो होतो त्यावेळी रब्बानीचा खेळ बघितला होता. रब्बानी हा अष्टपैलूचा खेळाडू आहे, प्रतिभाशाली खेळाडू आहे आणि त्याची ज्यावेळी बॅट तळपते त्यावेळी तो अक्षरशः गोलंदाजांना सळो की पळ करून सोडतोय आणि नेमकं तेच तो करतोय. पॅडवर आदळतोय चेंडू, पंचांकडे दाद मागितले. मला वाटतं काहीशी दुखापत झाली आहे, खेळ हा थांबतोय. पुन्हा एकदा आपण वळूया या स्पर्धेच्या माध्यमातून. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार माननीय श्रीजी नारायणराव राणे साहेब यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन केले गेलं आहे. प्रथम पारितोषिक आहे 5,75,575, द्वितीय पारितोषिक आहे 2,75,575. अशा मोठ्या रकमेची ही स्पर्धा आहे. आज ही पहिली रात्र, हा दुसरा सामना. मुख्य मंचावरती आपण सन्मान करतो आहोत. स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय पप्पू पुजारे, जिल्हा सरचिटणीस युवा मोर्चा भाजपा, आपण त्यांचा मुख्य मंचावरती सन्मान करतो आहोत. मी विनंती करतोय आदरणीय दिलीपभाई तळेकर आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूयात. पप्पू पुजारे साहेब, जिल्हा सरचिटणीस युवा मोर्चा भाजपा, आपला देखील मुख्य मंचावरती आपण सन्मान करतो आहोत. सिंधू नायक चषक 2026 चा रणसंग्राम तुम्ही पाहताय. मान्यवरांची मांदियाळी, अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती आणि त्यामुळेच या स्पर्धेला देखील एक वेगळी रंगत येते. सन्मानित होत आहेत पप्पू पुजारेजी मुख्य मंचावरती. गोलंदाजी बदल होतोय. हर्ष नांदगावकर पहिला चेंडू उजव्या हाताचा बराचसा बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसतोय आणि बाकीचे सोपस्कर पूर्ण करतोय तो यष्टिरक्षक. आता बघायचं आहे की पहिल्या 2 षटकात जी अपेक्षा होती फलंदाजाकडून ती अपेक्षा खरे उतरले आहेत, यात काही शंका नाही. आता बघायचं 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या षटकात कुठली रणनीती आखतायत हे सलामीवीर. ज्या सलामीवीर पहिल्या 2 षटकात अक्षरशः धावांचा रतीब टाकलाय आणि तीच जोडी 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या षटकात काय रणनीती आखते हे बघणं आता थोडंसं औत्सुक्याचं ठरणार आहे. हरसापूरचा चेंडू, खोलो टप्प्याचा चेंडू ट्राय करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या बाहेरच्या किनाऱ्याला जातोय आणि फलंदाज हा बाद होतोय. पहिला धक्का म्हणणार नाही, पहिला गडी हा तंबूत परततोय. डीजे आपण सन्मान करतो आहोत मुख्य मंचावरती. सर्वेजी दळवी, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष कणकवली शहर,
तत्पूर्वी आपण पवनजी भालेकर यांचा मुख्य मंचावरती सन्मान करूयात. गटनेते पंचायत समिती कणकवली पवनजी भालेकर यांचा स्वागत आणि सन्मान होतो आहे मुख्य मंचावरती. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण सन्मानित करतो आहोत. जर गोलंदाज नांदगावकरने निर्धाव षटक टाकलं तर निर्धाव षटकासाठी कलमड गावचे सरपंच संदीपजी मेस्त्री यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. यापुढील आपण सन्मान करूयात सर्वेजी दळवी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष कणकवली शहर यांचाही मुख्य मंचावरती सन्मान होतो आहे. मनोजी रावरणे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. यापुढील आपण सन्मान करतो आहोत सागर राणे कणकवली शहर अध्यक्ष युवा मोर्चा. आपण सभापती वैभववाडी सिद्धेजी रावरणे साहेबांना विनंती करूयात आपल्या शुभ हस्ते आपण सागर राणे यांचा सन्मान करूयात. पुढचा चेंडू हा नवीन फलंदाज सरपरा चेंडू खेळून काढलाय तो वाईडिश मिड विकेटला आणि दरम्यान एक धाव ही सहज पूर्ण केली आहे. एकेरी धावसंख्या सरपराजने आपलं खातं खोललंय तो पोहोचतो 1 वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 33 वर. एक बाद 33 आत्ताच बाद झालेला फलंदाज तो अर्थातच रब्बानी दुर्दैवाने तो धावचीत झाला. त्यानंतर आता बघायचं आहे ही जी मधली फळी आहे ही मधली फळी जो पाया रचला होता त्या पायावर कितपत मोठा कळस रचतायत हे बघायचं आहे. हरसा पुढचा चेंडू उजव्या आशेबाहेरचा चेंडू हा थोडासा उसळलेला चेंडू स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसतोय आणि बाकीचं सोपस्कर पूर्ण करतोय तो यष्टरक्षक धाव काही निघत नाही आहे. प्रकाश जोतातील ही स्पर्धा मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही 7वी स्पर्धा. 4 स्पर्धा ज्या स्पर्धा झाल्या त्या 4 देवगड वासीने त्याचा आनंद लुटला होता. 2 ज्या स्पर्धा झाल्या होत्या त्या कुडाळमध्ये झाल्या आणि आता या मोसमातील ही 7वी दिवस रात्र ही स्पर्धा. फार मोठ्या रकमेची स्पर्धा ही. मधल्या चेंडू हाफ कॉक पूल केला चेंडू जातो तो डीप मिड विकेटला एक धाव निश्चित मिळते आणि बघता बघता दुसरी धाव ही सहज पूर्ण केली आहे. या दुहेरी धावसंख्येमुळे अमोल पोहोचतोय तुम्हाला वाटतं 8 वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 1 बाद 35 वर. सुरुवात तर छान झाली आहे. पहिल्या 2 षटकात 32 धावा खुटल्या गेल्या होत्या. पहिल्या षटकात 14 दुसऱ्या षटकात 18 आणि त्यानंतर मात्र हे जे षटक होतं ज्या षटकात रन रोको आंदोलन आपण बघितलं ज्या षटकात फक्त 3च धावा आल्यात आणि 1 रनआउटच्या रूपात आपण एक बळी बघितला तर बघता बघता 3 षटकं संपतायत आणि 3 षटकात धावसंख्या पोहोचते आहे ती 1 बाद 35. जर पहिल्या 3 षटकांचा विचार केला आणि 3 षटकाच्या संक्षिप्त रूपात जर आपण वर्णन करायला झालं तर पहिली 2 षटकं ही फलंदाजाच्या बाजूने होते आणि तिसरं षटक जे होतं ते निश्चितच गोलंदाजाच्या बाजूने होते. त्यानंतर आता बघा आपण वळूया या स्पर्धेच्या माध्यमातून तिसऱ्या सामन्याकडे. तिसरा जो सामना होणार आहे तो पहिल्या सामन्यातील विजेता संघ विरुद्ध दुसऱ्या सामन्यातील विजेता संघ असा सामना रंगणार आहे. तिसरा सामना पहिल्या सामन्यात AK स्पोर्ट्सने जो विजय मिळवला आणि बघायचा या सामन्यात कुठला संघ हा विजयी ठरतोय. एकंदरीत जर पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर वरवडे संघाने छाप सोडली आहे. आपलं वर्चस्व राखलं आहे वर्चस्व दाखवलं आहे. पण बघायचं आहे की उरलेल्या 12 चेंडूत फलंदाज हाबी होत आहेत की गोलंदाज हाबी होत आहेत यावरच निश्चितच वरवडे संघाचं भवितव्य हे निश्चित अवलंबून असणार आहे. बघायचं नेमकं काय घडतंय ते. चिन्मय तळेकर आपण मुख्य मंचाकडे यायचं. नवीन षटक पहिला चेंडू कोलोटप्प्याचा चेंडू रिव्हर्स खेळायचा प्रयत्न स्विच हिट ज्याला म्हणतात आणि ग्रामीण भाषेत सांगायचं ज्याला अल्टीपल्टी स्ट्रोक म्हणतात तसा खेळण्याचा प्रयत्न फसतोय आणि बाकीचं काम पूर्ण केलं ते यष्टरक्षकाने. आजकाल टेनिस क्रिकेट म्हणा किंवा लेदर क्रिकेट म्हणा किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणा हा जो स्विच हिटचा जो फटका आहे हा फटका नेहमीच बघायला मिळतो. कोलोटप्प्याचा चेंडू लॉफ्ट केलाय चेंडू जातोय लॉंग ऑन सुंदर झेल घेतलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या अगदी सीमारेषेवर आणि आणखीन एक धक्का बसतोय तो संघाला 2 बाद 35. हॅलो. स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य लाभलेले आदरणीय सौरभजी चौगुले RB बेल्लार मॅनेजर
यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं. आम्ही त्यांना विनंती करतो आहोत, आदरणीय सौरभजी चौगुले आपण मुख्य मंचावरती या. आपलं सिंधुनायक चषकामध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत. त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित असणारे रमेश शेळके, उदय पांचाळ, रामचंद्र बावदाने आणि श्रेयस नेवरेकर यांचं आपण एकत्रित स्वागत आणि त्यांचा सन्मान करतो आहोत. मी बंड्या मांजरेकर साहेबांना विनंती करतो आहे, आपल्या शुभ हस्ते आपण हा चौघांचा एकत्रित मान सन्मान करूयात. मैत्रीचं हे अतूट नातं दिलीपजी रावराणे साहेब देखील या ठिकाणी स्वागत करता आहेत. ही मैत्री, ही दोस्ती रमेशजी शेळके, उदय पांचाळ, रामचंद्र बावदाने, श्रेयस नेवरेकर या सगळ्यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करतो आहोत. तर आणखीन एक धक्का बसतोय. तर केतन तिर्लोटकर याला मिळालेलं हे दुसरं यश. पहिलं यश होतं तर बरोबर लॉंग ऑन सीमारेषेवर संघाचा जो कप्तान होता गवस यांनी सुंदर झेल घेतला आणि त्यापाठोपाठ आत्ताच बॅक टू बॅक हे दुसरं यश ते केतन तिर्लोटकरच्या पक्षामध्ये जात आहे. आणखीन एक धक्का बसतो ते संघाला, तिसरा धक्का. आणि बघता बघता आता डाव कोसवतो की काय अशीच काहीशी चिन्ह ही बघायला मिळत आहेत. धावसंख्या स्थिर आहे ती 3-35, बिनबाद 32 वरून संघाची घसरगुंडी डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसवतो की काय अशीच काहीशी चिन्ह. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं, एकदा का धाव भराभर जमू लागल्यात की धाव भराभर होतात धावपलकावर, आणि एकदा का गडी बाद होऊ लागल्यात की धाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसवतो. याचंच प्रत्यंतर आपल्याला या सामन्याच्या निमित्ताने बघायला मिळते आहे. धावसंख्या स्थिर आहे ती अर्थातच 3-35. नवीन फलंदाज आलाय तो मला वाटतं अक्षय. ज्यावेळी पहिली 2 षटकाचा ज्यावेळी खेळ झाला होता त्यावेळी असं वाटलं होतं की कदाचित संघ 5 षटकात 60 नाही पण कमीत कमी 50-55 तर निश्चित बघायला मिळेल. पण आता मात्र चित्र हे काहीसं वेगळं बघायला मिळतं आहे. खराब चेंडू मधल्या अष्टवरचा आकूट टप्प्याचा खाली राहतो. चेंडू हाफ शॉट खेळण्याचा प्रयत्न फसतोय आणि बाकीचं काम पूर्ण करतोय तो यष्टरक्षक. धाव काही निघत नाही, धाव स्थिर आहे ती अर्थातच 3-35. 4 चेंडू झाले आहेत, अजून एकही धाव निघाली नाही या षटकात. चारही चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा चेंडू लॉफ्ट केला, चेंडू हवेत आहे, चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. 1 धाव निश्चित घेतली जाते आणि 1 धावावरच समाधान. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 36 वर. या षटकातील मला वाटतं आता शेवटचा चेंडू हा शिल्लक. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर बॅक टू बॅक 2 बळी, त्यानंतर चौथा चेंडू निर्धाव आणि 5व्या चेंडूवर निघालेली हीच 1 धाव. धावसंख्या स्थिर आहे ती 3.5 षटकानंतर 3-36. कोलर टप्प्याचा चेंडू स्क्वेअर करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या बाहेरच्या किनाऱ्याला जातो, चेंडू जातो तो फ्लाइंग स्लीप अर्थातच शॉर्ट थर्ड मॅन एरियामध्ये आणि दरम्यान 1 धाव ही पूर्ण होते. षटक संपते ते मला वाटतं 4थं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर आहे ती अर्थातच 3-37. क्रिकेट हा खेळच असा आहे बघा. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं हे निश्चितच धोकादायक असे. बघा पहिल्या 2 षटकात बिनबाद 32 अशी खणखणीत दणदणीत सणसणीत अशी सुरुवात होती, पण त्यानंतर 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये मात्र मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करतो आहोत. नवनिर्वाचित पंचायत समितीचे सदस्य आदरणीय गुरु शिंदे हे मुख्य मंचावरती उपस्थित झालेले आहेत आणि आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करतो आहोत. आपण सुधीरजी नकाशे तालुकाध्यक्ष भाजपा वैभववाडी यांना विनंती करूया, तथा माजी जीप सदस्य सुधीरजी नकाशे आपण हा सन्मान करायचा आहे. नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य गुरु शिंदे यांचा मुख्य मंचावरती होतोय हा सन्मान. गोलंदाजीत बदल नाही आहे, हर्षच मारा करतोय. शेवटचं षटक या डावातील मधल्या अश्वाचा चेंडू खेळून काढला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेगच्या मधून चेंडू जातोय तो डीप स्क्वेअर लेगला आणि चेंडू बघता बघता हा सीमा पार.
खणखणीत दणदणीत किंवा असं मी म्हणणार नाही की विश्वसनीय म्हणणार नाही, पण 4 धावा मिळाल्या आहेत हे मात्र एवढं मात्र निश्चित. या चौकारामुळे धावसंख्या पोहोचते ती 41. संघाने आता 40शी गाठली आहे आणि बघायचं आहे संघ 50शी गाठतो की नाही हे बघायचं आहे. मी मगाशी म्हटलं होतं की पहिल्या 2 षटकात बोलबाला होता तो फलंदाजाचा, तिसऱ्या आणि चौथ्या षटकात बोलबाला होता तो वरचष्मा राखला तो गोलंदाजाने. आणि बघायचं आहे या षटकातील या डावातील 5व्या आणि शेवटच्या षटकात फलंदाज आक्रमक होतोय की गोलंदाज आक्रमक होतोय हे बघायचं आहे. पहिल्या चेंडूवर चौकाराने आपले इरादे मात्र अगदी स्पष्ट केले आहेत ते फलंदाजाने. हरसापूरचा चेंडू खोलो टप्प्याचा चेंडू पॅडवर आदळतोय, पंचाकडे दाद मागण्यात जाते, पंच आणि दाद मात्र फेटाळून लावले आहे. चेंडू जातोय तो वाईडिश डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये आणि लेग बायचा इशारा येतो तो पंचांचा. या दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 43वर. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की धावा कशा येत आहेत हे महत्त्वाचं नाही, धावा येणं हे गरजेचं आहे. आणि आत्ताच त्याचंच प्रत्यंतर आपण बघितलं की लेग बायच्या रूपात या 2 धावा. 3 बाद 43. 5वं आणि शेवटचं षटक हे अर्थातच प्रगतीपथावर. हरसापूरचा चेंडू मधल्या शेवटचा चेंडू खेळायचा तो मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय तो बॅटच्या वरच्या किनाऱ्याला लागतोय, चेंडू जातोय तो शॉर्ट फाईन लेगला आणि एक साधा सोपा झेल हा विसावला जातोय. 4था धक्का तो संघाला. 4 बाद 43. डीजे व्यासपीठावरती आदरणीय सुहास राऊत माझी तंटमुक्ती समिती अध्यक्ष खारेपाटण यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. आम्ही त्यांचा यथोचित या ठिकाणी सन्मान करतो आहोत. सिंधू नायक चषक 2026मध्ये आजच्या पहिल्या रात्रीमध्ये प्रेक्षकांची अलोट गर्दी आहे आणि पहिल्याच सामन्यापासून प्रेक्षकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद सगळं काही सांगून जातं. हे आहे क्रिकेटवरचं प्रेम, हे आहे राणे साहेबांवरचं प्रेम. आणि त्याचबरोबर या सगळ्या स्पर्धा कमिटीमध्ये आदरणीय दिलीपजी रावराणे साहेब, आदरणीय मनोजी रावराणे साहेब, आदरणीय दिलीपजी तळेकर साहेब, आदरणीय बंड्या नारकर साहेब, आदरणीय बंड्या मांजरेकर साहेब, त्याचबरोबर सर्व मंडळ अध्यक्ष आणि इतर सर्व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या अथक परिश्रमातून आणि मेहनतीतून होऊ घातलेला सिंधू नायक चषक 2026चा हा रणसंग्राम. धावसंख्या स्थिर आहे. 4 बाद 43. अजूनही 3 चेंडू ही शिल्लक. हरसा हा पुढचा चेंडू मधल्या शेवटचा चेंडू खेळायचा होता तो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू बॅटच्या वरच्या किनाऱ्याला लागतोय आणि मला वाटतं फलंदाज बाद. तर आणखीन एक धक्का तो संघाला. 4 बाद 43. आणि मला वाटतं पंचांचा हा निर्णय अंतिम राहील याची कृपया नोंद घ्या. 4था धक्का तो संघाला. गंमत बघा की डे नाईट स्पर्धेचा विचार केला तर मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मागील 15 वर्षाचा विचार केला तर प्रत्येक तालुक्यात स्पर्धा झाल्या होत्या. फक्त वैभववाडीचा एक अपवाद राहिला होता आणि त्याचीही जी कमी होती 2026मध्ये ही भरून निघाली आहे. आणि फार मोठ्या रकमेची ही स्पर्धा आहे. 5,75,575 ही धनराशी आपल्याला बघायचं आहे की 9 तारखेला कोणाच्या खिशात जाते हे बघणं आता उत्सुकाचं निश्चित ठरणार आहे. फार मोठ्या रकमेची स्पर्धा, व्यावसायिक खेळाडूंचं भरणं असलेली स्पर्धा आणि या व्यावसायिक क्रिकेटमधून बरेच टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून बरेच क्रिकेटपटू हे लखपती झाले आहेत. आणि आजकाल मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ISPLची जी 7 दरवाजे जी उघडी झाली आहेत त्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर दर्शन बांदेकर एक मात्र खेळाडू त्यांनी आपला ठसा या 2026च्या 3ऱ्या पर्वात अगदी बऱ्यापैकी उमटवला माजी मुंबईच्या माध्यमातून. हरसापूरचा चेंडू थोडासा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातात आणि नॉन स्ट्रायकर एंडला हा फलंदाज धावपत होतोय. 5वा धक्का तो संघाला. 5 बाद 43. आणि जिथे अपेक्षा होती की संघ 60 नाही 55 नाही कमीत कमी 50ची तरी गाठेल, मात्र तसं चित्र काही दिसत नाही आहे. संघ हा 45च्या आसपास घुटमळतोय, अडखळतोय, असंच हे काहीचं वर्णन हे करावं लागेल आहे. 6 बाद 43. शेवटचा चेंडू हा शिल्लक. पहिला सामना काहीसा रटाळ झाला.
एकतर्फी झाला, काहीसा न पटणारा असा सामना झाला होता प्रेक्षकांसाठी. आणि बघायचं आहे की आता फक्त 43 धावा आहेत, धाव फलकावरत आहेत. त्याचा पाठलाग कसा काय करतायत ते दानिश 11चे फलंदाज, याचं उत्तर आपल्याला 20 ते 25 मिनिटात निश्चित मिळणार आहे. पण सामना रंगतो की नाही हे आता बघणं उत्सुकाचं ठरणार आहे. हर्ष, या डावातील शेवटचा चेंडू, मधल्या चेंडू टॅप करता प्रयत्न, चेंडू जातो तो शॉर्ट थर्ड मॅनवर आणि एक साधा सोपा झेल, ज्याला क्रिकेटच्या भाषेत लॉलीपॉप झेल म्हणतात, तसा झेलला गेला. 7वा धक्का तो संघाला. डाव संपतोय तो 43वर. विजयासाठी फक्त आता 44 धावांची आवश्यकता आहे, ती दानिश 11 देवबाग संघासाठी. तर एकंदरीत लेखाजोगा बघा, नाणेफेकीचा कौल हा देवबाग संघाच्या बाजूने. निर्णय तो क्षेत्ररक्षणाचा. पहिले 2 षटकं ही कमालीची चांगली गेली होती फलंदाजासाठी, परंतु त्यानंतर तिसरं, चौथं आणि 5व्या षटकात छान कमबॅक केला तो गोलंदाजाने. आणि जिथे 50-55 धावा निश्चित बघायला आवडल्या असत्या त्या क्रिकेट रसिकांना, तिथे मात्र फक्त 43 धावा ह्या धावफलकावर. तर बघायचं आहे त्या 44 धावांचा पाठलाग दानिश 11 संघाचे फलंदाज कसं करतायत थोड्याच वेळात आपण बघणार आहोत. मायक्रोफोनवर बदल होणार आहे. पुढील वर्णन घेऊन येतात ते माझे सहकारी समालोचक, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे समालोचन संघटनेचे अध्यक्ष आहेत. मागील 2 वर्ष ते धुरा ते अगदी समर्थपणे सांभाळत आहेत आणि तेच आपल्याला आता थोड्याच वेळात मायक्रोफोनवर आपल्याला दिसतील. तर पाठलाग करायचा आहे 44 या धावसंख्येचा. तो पाठलाग कसा काय करतात हे सांगण्यासाठी येत आहेत माझे सहकारी समालोचक श्यामजी वाक्कर. हॅलो. मुख्य मंचावरती भाजपचे नेते आदरणीय पप्पू धुरी यांचं या ठिकाणी शुभागमन होतं आहे. आम्ही त्यांना आदरपूर्वक विनंती करतो आहोत, आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचं. सिंधू नायक चषक 2026 मध्ये आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आज आमचे मित्र, आम्ही अनेक वर्ष एकत्रित शिक्षण पूर्ण केलं, ते आमचे जवळचे मित्र बंड्या मांजरेकर म्हणजे रवींद्र मांजरेकर यांचा आज वाढदिवस आहे. आणि त्यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊन साजरा करतो आहोत. त्याचबरोबर त्यांना भावी वाटचालीसाठी, भावी आयुष्यासाठी उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभावं अशा आपण त्यांना लाख लाख शुभेच्छा मुख्य मंचावरती देतो आहोत. रवींद्र उर्फ बंड्या मांजरेकर, सिंधू नायक चषक स्पर्धा कमिटीच्या वतीने देखील रवींद्र मांजरेकर आपल्याला मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभावं यात सदिच्छा ग्रामदेवतेच्या चरणी आपण व्यक्त करतो आहोत. आणि यानंतर डाबाच्या दुसऱ्या सत्राकडे लगेचच आपण वळूयात. मॅच नंबर 2 तुम्ही पाहताय. अतिशय रंगतदार अशी ही क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आहे. आजचा पहिला दिवस, पहिली रात्र आणि पहिल्याच रजनीमध्ये दुसऱ्या लढतीत, दुसऱ्या सत्रामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज बदलेल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात आदरणीय श्यामजी वाक्कर सरांचा आवाज मायक्रोफोनवरती तुमच्या कानापर्यंत येईल. धन्यवाद.
नमस्कार, स्वागतम सुस्वागतम. 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणपती गजानन महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत वीर छत्रपती शिवाजी महाराज आणि या गावची ग्रामदेवता, या सर्वांना विनम्र अभिवादन करून नाधवडेच्या महादेव मैदानावर मी श्याम वाक्कर तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे. सिंधू नायक चषक 2026 पहिल्याच बॉल वरती रंजन केणीच्या बॅट मधून येतोय दणदणीत खणखणीत सिंधू नायक चौकार. क्या बात है. बघा, पहिलाच बॉल मिळाला त्याला पट्ट्या बॅटच्या रडार मध्ये आणि एक अतिशय चांगला दर्जेदार ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफला बॉल गेला सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. हा बघा, चांगल्या पद्धतीने बॉलरच्या डोक्यावरून खेळला होता बॉलला आणि पाठवला लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. अगदी सुरुवात तर दिमाखात केली आहे. पुढचा बॉल यावेळी लेग स्टंपवरचा बॉल. कलायोग के सहारे मोड़ देना किसे कहते हैं, वो शायद रंजन केणी से कोई सीखे. चांगल्या पद्धतीनं कलायोग के सहारे मोड दिया था. 1-2 रन या ठिकाणी धावून पूर्ण केले. धावा झालेल्या आहेत त्या 6 धावा. पाठलाग करायचा आहे तो 44 धावांचा, म्हणजे मुलतान का सुलतान नवाब नवाजगड वीरेंद्र सेहवागच्या जर्सी क्रमांकावर आणि बॅटर जो आहे तो मुलतान का सुलतान नवाब मळगाव रंजन केणी खेळण्यासाठी सज्ज. रब्बानीचा खराब बॉल, त्याच्यावरती चांगला प्रहार केलाय. खणखणीत दणदणीत पुन्हा एकदा येतोय सिंधू नायक चौकार रंजन केणी याच्या बॅट मधून. दोन संघामध्ये हा रणसंग्राम तुम्ही बघता आहात. एकीकडे संघ आहे दानिश 11 देवबाग, ज्या संघाचे मालक आहेत पंकज धुरी यांच्या मालकीचा हा संघ. दुसरा आहे देवांश स्पोर्ट्स वरवडीचा संघ. रब्बानी गोलंदाजी मार्कवर बॅकफुट वरती जाऊन कट केलाय. शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, तोपर्यंत क्षेत्ररक्षण करतील. 1 धाव कंप्लीट केली जाईल. धाव संख्या पोहोचेल 11 धावांवरती. मैदानामध्ये चांगली बॅटिंग होते या ठिकाणी रंजन केणी यांच्याकडून. गोलंदाजी मार्कवरती तुम्ही बघता आहात रब्बानी. बॅटिंग देखील खूप चांगली केली होती रब्बानी यांनी. गोलंदाजीमध्ये थोडेसे महागडे ठरतायत. आता मात्र न्यू बॅटर समोर येईल. राजाराम गवस इनसाइड आउटचा फटका, दर्जेदार फटका हा राजाराम गवस यांच्या बॅटमधून. बॉल जाईल का सीमारेषेच्या बाहेर, नाही. त्या ठिकाणी थांबवण्यामध्ये यश आलंय. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 3री धाव देखील पूर्ण केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट खूपच चांगलं बघायला मिळतंय. हे आहे सिंधुदुर्गचं टॅलेंट. जे खेळाडू मैदानामध्ये खेळतायत सावंतवाडी तालुक्यातील आहेत. एकीकडे आहे रंजन केणी जो मळगावचा सितारा, तर दुसरीकडे आहे सावंतवाडी शहरातील एक नामांकित खेळाडू आहे राजाराम गवस. अगदी चांगली दर्जेदार बॅटिंग करतायत. आतापर्यंत धावा झालेल्या आहेत त्या 14 धावा बिनबाद. 44 धावांचा पाठलाग करताना 5 षटकांचा हा मुकाबला तुमच्या समोर सुरू आहे. रब्बानी गोलंदाजी मार्कवरती आहेत. कर्नाटक भागातून आले आहेत, बेळगाव भागातून आले आहेत, गोलंदाजी करतायत. यावेळी बॉलला भिरकावलाय, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट रिजन मध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल फेकी करेल. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. वाह, काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. थोडीशी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने धिलाई दाखवली, परिणामी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धाव संख्या पोहोचेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16 धावा. सर्व्हिस महादेव मैदान, नादवडे वैभववाडीचं हे सुंदर असं मैदान जे आपण बघत आहात. आणि एक महत्त्वपूर्ण मॅच
या ठिकाणी मैदानामध्ये चालू आहे. एकीकडे आहे संघ आहे तो दानिश 11 देवबागचा संघ आणि दुसरीकडे संघ आहे देवांश स्पोर्ट्स बरवडेचा संघ. टॉस जिंकला होता दानिश 11 देवबाग संघाने. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. हर्ष नांदगावकरने जी गोलंदाजी केली किफायती गोलंदाजी, मी कौतुक करेन हर्ष नांदगावकर याचं. 2 षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या, 3 गडी प्राप्त केले आणि पहिल्या 2 षटकामध्ये ज्या पद्धतीने सुरुवात केली होती त्यानंतर धावांवरती अंकुश लावला, विकेट देखील मिळवले. आता गोलंदाजीमध्ये येत आहेत. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टायमिंग तर झालं नाही आहे. लॉंग ऑनला बॉल चाललाय, लॉंग ऑन वरसून क्षेत्रक येत आहेत. जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाईल. गोलंदाजीसाठी आले आहेत ते संतोष, वेगाने गोलंदाजी करण्यामध्ये माहिर आहेत. वेगवान गोलंदाज आहेत. रफ्तार का सौदागर है, रफ्तार किंग आहे, जे खास बेळगाववरून आलेले आहेत. यावेळी स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल गेला. एक डॉट बॉल आला. बऱ्याच वेळानंतर एक डॉट बॉल बघायला मिळाला संतोष यांच्याकडून. चांगली गोलंदाजी मी म्हणेन संतोष यांची. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या समोरसून धावतायत. यावेळी जाग्यावरूनच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये तेवढा संपर्क झाला नाही. परिणामी 1च धाव मिळेल. रंजन केणी चांगली बॅटिंग करतायत मैदानामध्ये. आतापर्यंत 6 बॉल त्यांनी फेस केलेत. 13 धावा त्यांच्या बॅटमधून बघायला मिळत आहेत. धावा झाल्या त्या 18 धावा. 44 धावांचा पाठलाग करताना अजूनही 26 धावांची गरज आहे आणि दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळी मिड ऑफला खेळलाय, डायरेक्ट हिट जर झाला तर कमाल झाली असती, पण कौतुक करावं लागेल मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाचं. चांगलं क्षेत्ररक्षण करतायत मिड ऑफचे खेळाडू, चांगली फेकी देखील करतायत. पण रनिंग बिटवीन द विकेट जे आहे, सुरुवातीपासून पहिल्या षटकापासून ज्या पद्धतीनं रनिंग बिटवीन द विकेट तुम्ही बघतात, किफायती रनिंग बिटवीन द विकेट मी म्हणेन. बरेच मान्यवर आमचे मान्यवरांच्या कक्षामध्ये बसलेले आहेत. त्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी हळूहळू प्रेक्षकांची गर्दी देखील वाढलेली आहे, कारण हे आमचे प्रेक्षक दर्दी आहेत, म्हणून ही गर्दी तुम्हाला बघायला मिळते. पुढचा बॉल पॉइंटला झेल सोडलाय. पॉइंटला थोडीशी संधी निर्माण झाली होती, पण ती देखील गमावली. परिणामी 1 धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या पोहोचेल 19 धावांवरती. 20 धावांवरती. tenniscricket.in वर तुम्ही घर बसल्या हे लाईव्ह मॅच बघू शकता. जे प्रेक्षक बघतायत लाईव्ह मॅच, ते सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुढचा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल जाऊ दिला. पंच आपले दोन्ही हात समांतर. ही धाव अवांतर. एक्स्ट्रा धाव पहिल्यांदाच येताना या इनिंग मधील बघायला मिळते. 21 धावा. आज संकष्टी देखील आहे. गणेशजीचा अंक तुम्हाला बघायला मिळतोय. यावेळी स्कोर बुक मध्ये 21 धावा. 44 धावांचा पाठलाग करताना दुसरा षटक. शेवटचा बॉल पुढे जाऊन मारलाय. फुटवर्क तर खूपच सुंदर दाखवलाय आणि बॉलला पाठवलाय वाईल्ड लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. येतोय पुन्हा एक सिंधू चषक षटकार. मुख्य मंचावरती वैभववाडी उपनगराध्यक्ष आदरणीय प्रदीपजी रावराणे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण स्वागत करतो आहोत. त्याचबरोबर आशिषजी रावराणे साहेब शहर अध्यक्ष भाजपा यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण दिलीपभाई तळेकर आणि बंड्याजी मांजरेकर यांना विनंती करूयात, आपण दोन्ही पाहुण्यांचं आमच्या सहकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. सुरुवातीला आपण स्वागत करतो आहोत प्रदीपजी रावराणे साहेब उपनगराध्यक्ष वैभववाडी. दिलीपभाई तळेकर हा सन्मान करता आहेत. त्याचबरोबर या पुढील सन्मान होईल आशिषजी रावराणे शहर अध्यक्ष भाजपा वैभववाडी.
गोलंदाजीसाठी येत आहेत सफवान. गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल घेऊन रंजन केणी इनसाइड आउटचा फटका सजवलाय, पण त्या ठिकाणी कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव कंप्लीट करणार का? पंचांचा इशारा येणं बाकी. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. चला तिसरे पंच आमचे या. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. इनसाइड आउटचा फटका सजवला होता रंजन केणी यांच्यानी, पण त्यानंतर कव्हरला जे क्षेत्ररक्षण झालं आणि चांगली फेकी झाली आणि विकेट किपरने ज्या पद्धतीनं बॉल पकडला आणि स्टंपला लावला आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे ही मागणी केली जाते. बघूया तिसरे पंच काय निर्णय देत आहेत. पंचांचा इशारा येतोय OUT आउट. चला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. पण रंजन केणी यांनी चांगली बॅटिंग केली, आपल्या संघासाठी चांगली बॅटिंग केली. थोडक्या बघा 3 ते 4 इंच बॅट मागे राहिली जी लाईन होती ते, आणि त्यामुळे रंजन केणी मैदानाच्या बाहेर. पण बॅटिंग काय केली पट्ट्यानं. 8 बॉलमध्ये 15 धावा केल्या. खूप चांगली बॅटिंग रंजन केणी यांच्याकडून बघायला मिळाली आणि एक सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी उभारण्यामध्ये दानिश 11 देवबाग हा संघ आतापर्यंत सक्सेस झालाय. न्यू बॅटर मैदानामध्ये येत आहेत राजा नाटेकर. आक्रमक आहेत, विस्फोटक आहेत, यांच्या बॅटमध्ये क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. आणि या ठिकाणी मोठे फटके येतील का? मॅच लवकर संपवतील का? की समोरचा संघ जो आहे हा देखील कमी नाही. देवांश स्पोर्ट्स वरवडेचा संघ ज्याने कमबॅक केलाय. आता एक प्राइज विकेट त्यांनी मिळवले. खूप महत्वाची विकेट होती, कारण रंजन केणी सध्याच्या घडीला चर्चेत आहेत. चांगले बॅटर आहेत. नेहमी मैदानावरती मनमिळावू स्वभाव, शांत स्वभाव त्यांचा बघायला मिळतो. पण मैदानामध्ये ज्या पद्धतीनं आक्रमकता दाखवतात बॅटिंग करताना ती मात्र बघण्यासारखी असते. खूप गुणी आहेत, गुणवान खेळाडू आहेत सावंतवाडी तालुक्यातील. आज त्यांचा खेळ बघायला पुन्हा एकदा संधी मिळाली. चांगली बॅटिंग देखील त्यांनी केली. पण ज्या पद्धतीनं आता देवांश स्पोर्ट्स वरवडेचा संघ कमबॅक करतोय की काय हे देखील पाहावं लागेल. आता धावांची गरज आहे ती 18 धावांची जिंकण्यासाठी. 17 बॉल 18 धावा. काय घडेल काय बिघडेल? पुढचा बॉल राजा नाटेकर यांच्यासाठी. हा बॉल शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या सरळ हातामध्ये गेला बॉल. 1 धाव तोपर्यंत कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचेल 27 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 27 धावा, 44 धावांचा पाठलाग करताना. आणि गेंदबाजी मोर्चे का भार संभाल रहे हैं सफवान. राजाराम, वाह क्या बात है. एक संयमाने बॅटिंग कशी करावी हे राजाराम मैदानामध्ये दाखवतायत. चांगली बॅटिंग करतायत, हलक्या हाताने खेळतायत. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल गेला होता. डीप स्क्वेअर लेगला जे क्षेत्ररक्षक होते जोपर्यंत येतील फेकी करतील तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचेल 28 धावा. हळूहळू या मॅच वरती दानिश 11 देवबाग संघ पकड मजबूत करताना, तरी देखील देवांश स्पोर्ट्स वरवडेचा संघ हा देखील कमी नाहीये. पुढचा बॉल सफवान याचा. शॉर्ट आर्म पुलचा फटका. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून 1 बाउन्स ओव्हर द रोप. येतोय सिंधू नायक चषक चौकार. यावेळी बॅटर होते राजा नाटेकर. पुन्हा एकदा राजा नाटेकर यांच्या बॅटमधून अजून एक खणखणीत फटका. पण त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे मैदानामध्ये. वाह क्या बात है. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवतायत क्षेत्ररक्षक. कमालीचं क्षेत्ररक्षण करतायत. एक प्रहार केला होता, खणखणीत प्रहार केला होता राजा नाटेकर यांनी, पण चांगलं क्षेत्ररक्षण झालं मैदानामध्ये. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या संकेत याने.
चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते संकेत याचा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सफवान तयार होत आहेत. समोर आहेत राजा नाटेकर. धीम्या गतीचा बॉल. वाह, काय बॉल टाकला या ठिकाणी. संपूर्णपणे गोंधळून गेले बॅटर मैदानामध्ये राजा नाटेकर. चला 3 षटकांची समाप्ती झाली. हा बघा बॉल टप्पा पडल्यानंतर खूप धीम्या गतीनं आला. मोठा फटका मारण्याचा राजा नाटेकर याचा प्रयत्न त्या ठिकाणी अयशस्वी ठरला. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यात 34 धावा. जे प्रेक्षक उपस्थित आहेत त्यांच्यासाठी खुशखबर आहे. लकी कुपनचं आपण आयोजन केलंय आणि त्यामध्ये पुरुषांसाठी 3 स्मार्ट वॉच मिळणार आहेत आणि महिलांसाठी 3 साड्या आपण आजच्या दिवशी म्हणजे प्रत्येक दिवशीच देणार आहोत. कोण ठरतील ते भाग्यवान विजेते ते आपल्याला शेवटच्या सत्रामध्ये स्पष्ट होणार आहे. हे लकी कुपन आहे ते मोफत आहे आणि आमची लकी कुपनची टीम तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यांना तुम्ही सहकार्य करा आणि शेवटच्या सामन्याच्या मध्यांतरानंतर ती कुपन आपण काढणार आहोत. नियम एकच आहे, ज्याचं कुपन येईल ती व्यक्ती इथे उपस्थित असणं गरजेचं आहे. म्हणजे हजीर तो वजीर या उक्तीप्रमाणे ते कुपन दिलं जाईल. अन्यथा आपण ती व्यक्ती उपस्थित नसेल तर त्या पुढचं कुपन म्हणजे दुसरं कुपन काढलं जाईल. याची कृपया नोंद घ्या. क्या बात है, क्या बात है अमोलजी. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर रूम मिळाला आणि त्याला स्क्वेअर कटचा फटका सजवला. 1 धाव कंप्लीट केली जाते. धाव संख्या पोहोचेल 35. 35 धावा या धाव फलकावरती तुम्हाला बघायला मिळत आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात 44 धावांचा पाठलाग करताना म्हणजे अजूनही गरज आहे 9 धावा पाहिजेत आणि बॉल शेवटचे 10 शिल्लक आहेत. 10 बॉल आणि 9 धावा. स्कोरर देखील आमचे खूप चांगली स्कोरिंग करतायत, त्यांचं देखील कौतुक आहे. प्रवीण लिंगायत मॅन फ्रॉम लांजा स्कोरिंग करतायत आमच्यासोबत बसून. 10 बॉल 9 धावा. संकेत आले आहेत गोलंदाजीसाठी. वाह वाह, क्या बात आहे. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल. आतापर्यंत 2 बॉल धीम्या गतीनं राजा नाटेकरला टाकले आहेत आणि त्यामध्ये ते संपूर्णपणे गोंधळून गेलेले आहेत असं चित्र मैदानामध्ये बघायला मिळतंय. 7 बॉल मध्ये 11 धावा करून चांगली बॅटिंग करतायत मैदानामध्ये बॅटर. तर संकेत मात्र खूप चांगली बॉलिंग संकेत कडून बघायला मिळते. पुढचा बॉल घेऊन संकेत मैदानामध्ये. यावेळी उडवलाय, बॉलला पाठवलाय. बॉल जाईल कुठे? बॉल जाईल दूर दूर दूर, बराच दूर आणि येतोय सिंधू नायक षटकार राजा नाटेकर यांच्या बॅटमधून. कुठचं सांगू? ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 धाव कंप्लीट केली. धावा झालेल्या आहेत 42 धावा. फक्त 2 धावांची गरज आहे ही मॅच विन होण्यासाठी. दानिश 11 देवबाग संघाला. पंकज धुरी मात्र खूपच खुश असतील ज्या पद्धतीनं खेळाडू खेळलेले आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळला जातोय. धावांची बरोबरी झालेली आहे. 43 43 धावा. 1 धाव पाहिजे विजयी संपादन करण्यासाठी. पुढची मॅच जी होणार आहे ती पहिल्या मॅच मधील विजेता संघ विरुद्ध दुसऱ्या मॅच मधील विजेता संघ. जर विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये 21 फूट बरवडे संघाने एक सहज सोपा विजय संपादन केला होता. ज्या संघामध्ये पनवेल तालुक्यातील सर्व खेळाडू आहेत, काही स्टारकास्ट खेळाडू देखील आहेत. विकी भोईर
आणि आयकॉन आहेत त्या संघातील रजत मुंडे, आणि हा देखील संघ दर्जेदार आहे. फुलटॉस बॉल सरळ खेळला आहे, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी खेळाडू आहे, म्हणजे राजारामला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. चला काही हरकत नाही. 8 बॉलमध्ये 12 धावा केल्या राजाराम गवस यांनी. चांगली बॅटिंग त्यांच्याकडून देखील बघायला मिळाली आपल्या संघासाठी. फक्त औपचारिकता बाकी होती एका धावेची, ती मात्र ते काही पूर्ण करू शकले नाही. तरी देखील चांगली बॅटिंग झाली. आता शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत, शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि एका धावेची गरज आहे. सर्वेश सावंत न्यू बॅटर मैदानामध्ये. शैलेशचा चांगला बॉल, शैलेश मदने गोलंदाजी करतायत मैदानामध्ये. आतापर्यंत 2 बॉल डॉट आलेले आहेत, फक्त एका धावेची गरज आहे आणि एक धाव देखील मी तुम्हाला करू देणार नाही. या मनोइराद्याने मैदानामध्ये गोलंदाजी करतायत ते शैलेश मदने. समोर बॅटर आहेत सर्वेश सावंत. यावेळी हलक्या हाताने खेळतायत. बॉल जातोय त्या ठिकाणी डीप मिड विकेटला. एक धाव कंप्लीट केली जाते आणि सहज साधा सोपा विजय दानिश 11 देवबाग संघ मिळवतोय आणि पुढच्या फेरीत प्रवेश करतोय. पुढचा सामना देखील खूप चांगला आहे. दोन्ही संघ आतापर्यंत एक मॅच विन झालेले आहेत. 21 फूट वरवडेचा संघ आणि त्याच्या समोर आता उभा ठाकणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील दानिश 11 देवबागचा संघ. म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील सर्व खेळाडू तुम्हाला खेळताना बघायला मिळतील, तर एकीकडे पनवेल तालुक्यातील सर्व खेळाडू तुम्हाला खेळताना बघायला मिळतील. खूप मजा येईल. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा, बघत रहा. सिंधू नायक चषक 2026.